सो माझे खूप फेजेस आहेत. तर आता मी फार रोमॅन्टिक फेज मध्ये होती. आधी याच्या आधी मी कर्नाज वाईफ वाचत होते, जे हिस्टॉरिक आहे. माझं झालं आता मी नाही, आता मला नकोय रियालिटी, आता मला फिक्शनल हवं. आय नीड टू बी इन लव्ह. सो ते आहे स्टेशन. स्टेशन रस्त्यावरून या प्लीज. आणि हे तर दादाचा आहे जो मी घापलाय ऍज युजल. सो हे आपण जेव्हा तोंड धुतो तेव्हा असे घालायचे, मग ते पाणी असं सो मी हे मागवलं आणि मी दादाला सांगितलं की मी असं घातलेलं. तो तिथेच उभा होता. मी फेस वॉश करत होते. असं करून मी असं फेस वॉश केलं तर त्यांनी विचारलं हे कशासाठी. मी असं पाणी पडतं ना, तर तो सगळ्यांना सांगायला गेलाय तनिष्काने काय फालतू खर्च केला. आणि मला मिकी माऊस प्रचंड आवडतात. प्रचंड म्हणजे आता जस्ट मला पूर्णिमाताईने मिकी माऊसची उशी दिलेली. ती घरी मी व्यवस्थित ठेवली. आणि मिकी माऊस आणि मिनी माऊसचं आहे हे सायली संजीव. तर ती माझी खूप जवळची आणि माझी साधारण आई आहे ती. आता तिचं मला ऐकावं लागतं. तर ती गेलेली US ला. सो तिचं झालं की मला इथे डिझाईनचं काही सापडत नाहीये तनिष्का. मग तिला हे किचन्स सापडले. सो हे मिकी माऊस आणि मिनी माऊसचं माझ्या घरी आहे. सो मला मिकी माऊस प्रचंड आवडतं. माझे सॉफ्ट आहे, माझे बॅग आहे आणि सगळं मी घेऊन. आता मी म्हणाले ना माझा मामा आला तेव्हा मी त्याच्याकडून मिकी माऊसची बॅग घेऊन आले. म्हणजे त्याला सांगितलं मामा मी मिकी माऊसची बॅग पाहिजे. नमस्कार मंडळी, मी आज आहे तनिष्का सोबत. तिच्या बॅग मध्ये काय आहे जरा आपण बघूया. मी एक्साइटेड आहे बिकॉज ती बोलली होती माझी बॅग मेसी असते, पण बघू. मी अख्खी दुनिया घेऊन फिरते. म्हणजे एक घर असतं माझ्या बॅगेत. इव्हन मी कुठे एक हाफ एन आवर किंवा मीटिंग साठी जात असले तरी मी एवढी मोठी बॅग घेऊन जाते की माझं असं आहे की जर तिकडनं कुठे जायचं असेल किंवा काही लागलं तर मी सगळं घेऊन जाते. ओके चल बघूया आता काय आहे. मला मेडिसिनच दिसते पहिले. ओके मेडिसिन आहे. शेवटचं मी बॅग मधून तेच केलंय म्हणून ते बोलतेय. सो ही बॅग माझे फ्रेंड्स आता हरिद्वारला गेले. ओके. सो त्यांना मी बॅग्स खूप वापरते. माझे प्रचंड बॅग्स आहेत. पर्स नाही आहे तुझ्याकडे एवढे बॅग्स? नाही बॅग्स पण म्हणजे बॅग्स, पर्स, हँड क्लचेस आणि प्रचंड आहेत. आणि जो कोण जस्ट माझा तर मामा आला तो पॅरिसला राहतो. सो त्याच्याकडून मी एक 5 बॅग्स मागवले होते. एवढ्या? येस. हार्ट शेपची आहे, शोल्डर आहे, बॅकपॅक आहे, असं सगळं मागवलं. मला प्रचंड आवडतात. सो दिस इज द बॅग. माझे फ्रेंड्स गेलेले. सो त्यांचं असं झालं की तनिष्काला अजून काय घेऊ शकतो. ती बॅग्स खूप वापरते. सो त्यांनी हे आणलेलं. आणि याच्यापेक्षा छोटी बॅग वापरत होते तर ती मला कमी पडत होती. तर ही आता मला कमी पडायला लागली. येस ही कमी पडते. येस खूप. म्हणजे माझ्या आईचं तेच झालं की तुझं काय करायचंय आता, ट्रॉली काय घेऊन जाणार. दाखव मला काय बघायचंच आहे मला. कमी पडायला पहिला म्हणजे हे माझे मेडिसिन्स आहेत माझे स्किनचे. आणि मी मध्ये धावता पडलेले हे त्याच आहे. त्याचे मेडिसिन्स आहे माझं सकाळी घेऊन झालं. ही वायर आहे माझ्या एअरपॉड्सची जी खूप चांगली ठेवली आहे मी. चार्जरची वायर असते ती खूप चांगली ठेवणं इम्पॉर्टंट असतं. चांगली ठेवली आहे मी. आणि मी पुस्तक वाचतेय. ओके. पुस्तकासाठी पण छोटी वेगळी बॅग आहे. सो पेन आणि हे पुस्तक आहे मी आता वाचतेय. इट्स व्हेरी लवली. सो मी आता थोडस रोमॅन्टिक फेज मध्ये आहे. तर युजली मी खूप हिस्टॉरिक मध्ये असते किंवा मग बायोपिक्स वाचते. सो माझे खूप फेजेस आहेत. तर आता मी फार रोमॅन्टिक फेज मध्ये होती. आधी याच्या आधी मी कर्नाज वाईफ वाचत होते, जे हिस्टॉरिक आहे. माझं झालं आता मी नाही, आता मला नकोय रियालिटी, आता मला फिक्शनल हवं. आय नीड टू बी इन लव्ह. सो ते आहे. असं काय आहे ही माझी कॅप आहे जी मी घेऊन फिरते. सध्या गरजेची आहे ही कॅप. येस. उन्हात पावसाळ्यात आता जे चालू आहे ऊन आणि पाऊस मिक्स झाला. सो ही कॅप माझी असते. म्हणजे प्रत्येक बॅग मध्ये मी ही घेऊन जाते. आणि ही पिंटरेस्टनी पाठवली आहे. मध्ये मी त्यांचं एक इव्हेंट केलेलं आणि त्यांचं 6 महिन्याचं प्रॉपर कॅम्पेन केलेलं. सो त्यांनी हे पाठवलं. आणि मग आहे छत्री. मे महिन्यामध्ये जी छत्री आहे. माझी आई रोज मला सकाळी विचारते निघताना छत्री घेतलीस तू, छत्री घेतली. पहिली मे मध्ये जो माणूस विचारतो छत्री घेतली म्हणजे काय हे.
क्लायमॅक्स काय म्हणजे वाईट. सो ही छत्री जी अजून मी नाही युज केली आहे लकीली, सो इट्स बेटर. माझ्याकडे 2 फॅन आहेत. ते खरंच गरजेचं आहे. खूप, कारण की सेटवर सीन्स चालू असताना मला फॅन नाही युज करायला लागत आणि खूप मोठं आमचं हॉल असल्यामुळे एसी आणि हे, सो आम्ही प्रत्येकाकडे आपापले फॅन्स आहेत. सो माझ्याकडे 2 आहेत. इन केस याची बॅटरी बंद झाली किंवा काय झालं तर आय हॅव बॅकअप ऑप्शन. क्यूट. येस. स्टेशन हो स्टेशन. रस्त्यावरून या प्लीज. आणि हे तर दादाचा आहे जो मी घापलाय ऍज युजल. आणि माझ्याकडे हे माझ्या फोनचं कव्हर आहे स्टिक ऑन वालं, जे मी असं याच्यावर लावते, मग व्हिडिओज वगैरे आम्ही करतो. सो हे खूप कामाचं आहे. तुम्हाला ट्रायपॉडची गरज नाहीये, तुम्हाला कसलीच गरज नाही. इथे यू कॅन जस्ट स्टिक इट. फक्त तुमचा ते शेकी शेकी डान्स झाला का फायनली तो? आमचा फायनली झालाय, पण आज आम्ही पोस्ट करणार स्टेजवर. हे माझं परफ्यूम आहे, मिस्ट आहे आणि हे खूप सुंदर आहे. प्लीज ट्राय करा. हे नायकाचं वांडरलस्ट आहे. सो खूप सुंदर आणि यू कॅन टेल समवन की हा यार कपकेक जैसी स्मेल आ रही है. की आय विल टेल यू वन किस्सा अबाउट दिस. मी आता माझ्या डॉक्टरकडे गेलेले, माझ्या डर्मॅटकडे, आणि मी हे युजली रोज स्प्रे करते. तर ती आली आणि मला कपकेक सारखा का सुगंध येतोय, आणि आय एम लाईक की दॅट्स मी. ते हा कपकेक आहे आणि तुला जास्त मारावा पण नाही लागत. सो तिचं झालं हे काय मिली, इट्स माय परफ्यूम. तर ती खूप हसली की हे काय मिली आहे. नो, हे आहे हेअर स्प्रे जो आम्ही स्टायलिंग साठी वापरतो आणि मी माझे प्रोडक्ट्स यूज करते. त्याच्यासाठी मी हे आज टाकलंय की माझं झालं की लेट्स सी लागलं तर. आणि क्लचर गरजेचं आहे आपल्याला. स्क्रंची. सगळंच आहे हिच्या बॅग मध्ये. स्क्रंची. आणि हे मी नवीन घेतलंय म्हणजे Amazon वरून, ज्याच्यावर मी हे माझ्या भावाला सांगितलं की हे कशासाठी यूज करतात. तर तो खूप हसला होता माझ्यावर की किती फालतू खर्च करतेस तनिष्का. सो हे आपण जेव्हा तोंड धुतो तेव्हा असे घालायचे, मग ते पाणी असं मी मगापासून खरंच विचारलं की इमॅजिन करते की आता असं घालायचं आणि केसांवर असं म्हणजे पाणी इथे लागणार नाही. हे काय याचं पाणी खाली नाही येणार आहे. हे मी का मागवलं. हे ना प्रचंड लागले. हो. सो ती जखम खूप ओली व्हायची, मग ते क्लीन करायला म्हणजे खूप दुखायचंय. सो माझ्याला इट्स टाइम टू बाईट. सो मी हे मागवलं आणि मी त्या दिवशी सजेस्ट कोणी केलं? पण सजेस्ट केलं नाही कोणी. मी खूप वर्षापासून विचार करत होते की हे आपण मागूया, पण माझं झालं नको, मम्मी ओरडेल, दादा ओरडेल. पण त्या दिवशी झालं मागवायचंय. सो मी हे मागवलं आणि मी दादाला सांगितलं की मी असं घातलेलं, तर तिथेच उभा होता. मी हे फेस वॉश करते, मी जेव्हा असं करून मी असं फेस वॉश केलं, तर त्यांनी विचारलं हे कशासाठी. मी असं पाणी पडतं ना, तर तो सगळ्यांना सांगायला गेलाय तनिष्काने काय फालतू खर्च केला. हे खरंच उपयोगाचं कोणाला माहितीये, ज्यांना खरंच लागलं असेल, मेहंदी वगैरे काढल्यावर. येस, पण हे खरंच जे सांगतं काम की हे पाणी नाही खाली पाठवू, ते होतं. हे गरजेचं आहे ज्यांना लागतं त्यांना. आणि हे माझं शेज आहे. आहेत का बोलूया? नाही आहेत. बोलाय मी घरी ठेवले शेज. सो याचे शेज असतात माझे, आणि असे रॅन्डम पण असते ते काढून ठेवलंय. हे आहे पेपर स्प्रे. हो, हे इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे आणि हे नीरजने दिलंय. अथर्व दादा आहे सिरियल मध्ये. सो त्यांनी आम्हाला सगळ्या फिमेल्सना दिलंय आणि त्यांनी आम्हाला शिकवलं पण कसं वापरायचं ते. आणि त्यावर मी त्याला सांगितलं की यार मला हे वापरायचं, आणि त्याचं झालं तू वेडी आहेस का वापरायचं. मला बघायचं. असं आम्ही केलेलं असं. त्यांनी बोलणार होते एक्साइटेड मध्ये असं हे करू नको. हे केलंय. हे पौर्णिमा तसा किस्सा आहे प्रॉपर. सांग आता किस्सा ऐकायचाच आहे. तिच्या बाबतीत नाही झालं तो. प्रतीक्षा होतो. हा पेपर स्प्रेचा एक किस्सा आहे. आमची हिरोईन जी आहे अंबिका, ती बसली होती आणि तिने बॅगेत ते काढलं. प्रत्येकाला दिलंय ना आता आठवणी.
तर तिने काढलं तर त्याचं जे त्यात स्प्रे करतो ना आपण ते निघालं होतं. सो ते बसवायचं होतं. तो मेकअप मॅन म्हणाला द्या मी करतो. तर मी म्हटलं सांभाळू ना ते पेपर स्प्रे असं तसं. तर ते एकदम कोपऱ्यात जाऊन असं दाबलं आणि मग त्यांनी चेक केलं की ते दाबलं जाते की नाही, बरोबर बसले की नाही. तर 2दा स्प्रे केला तरी एक 3-1 मिनिटं झाली असतील. आम्हाला खोकला म्हटलं असं का होतंय, म्हणजे इतका त्रास होत होता. असं का होतं असं का. मग लक्षात आलं की त्यांनी तिकडे ते स्प्रे केलं होतं. आणि मग थोड्या वेळाने किचन मध्ये सीन चालला होता आणि थोड्या वेळाने बाहेर पण मी खोकते म्हटल्यानंतर बाहेर थांबले शूट करायचे. मग पाणी वगैरे काहीतरी चालू झालं आणि हळू सगळे खोकायला लागले सगळे. आणि इथे नुसतं त्याने 2दा स्प्रे केलं होतं आणि बाहेर म्हणजे बाहेरपर्यंत भयंकर त्याचा वास गेला होता. आणि ते खूप त्रासदायक आहे. ते भयानक त्रासदायक. म्हणजे कितीतरी वेळ त्याचा खोकला जात नव्हता. बोचतं ते घशात असं. म्हणजे हे खरंच उपयुक्त हो आहे. माझ्याशी कोणी पंगा घेऊ नका. पण ते प्रोडक्ट थोडं दाखव की कोणाचं आहे वगैरे सांग तू. हे खरंच उपयुक्त आहे. N2P चं पेपर स्प्रे डिफेन्स पॉवर सेफ्टी हे बघा. बघा आम्ही याची पब्लिसिटी म्हणतो. आणि थँक्स टू नीरज हे आम्हा सगळ्या फिमेल्स गोड क्यूट हॉट मुलींना दिलेले आहेत. त्यात मी पण सो माझी नीट वागा सगळ्यांनी, नाही तर मी पेपर स्प्रे मागा. हे माझ्या फॅनचं स्टँड आहे जे मला आता काढता सापडलं. आणि हे आहेत माझ्या फॅनचे वायर्स. माझं वॉलेट खूप बदलाय. थँक्यू. हे माझे मेडिसिन आहे. सो माझं बॅक कधी कधी दुखायला लागली की आय नीड दिस, नाही तर मग मला चालताही येत नाही. आणि माझ्याकडे आहे माझ्या बहिणीच्या घराची चावी. बघा त्याच्यात 2 आहे. हे मला आशू गोखले त्यांनी दिलेला आहे तो जेव्हा एडिनबर्गला गेला. आणि मला मिकी माऊस प्रचंड आवडतात. प्रचंड म्हणजे आता जस्ट मला पूर्णिमाताईने मिकी माऊसची उशी दिलेली. किती आवडते. घरी मी व्यवस्थित ठेवली असते. माझ्याकडे मिकी माऊस आणि मिनी माऊसचं आहे. हे सायली संजीव. तर ती माझी खूप जवळची आणि माझी साधारण आई आहे ती. आता तिचं मला ऐकावं लागतं. तर ती गेलेली US ला. सो तिने तिचं झालं की मला इथे तिचं काही सापडत नाही अनुष्का. मग तिला हे किचन्स सापडले. सो हे मिकी माऊस आणि मिनी माऊसचं माझ्या घरी आहे. सो मला मिकी माऊस प्रचंड आवडतं. माझे सॉफ्ट आहे, माझे बॅग आहे आणि सगळं मी घेऊन. आता मी म्हणाले ना माझा मामा आला तेव्हा मी त्याच्याकडून मिकी माऊसची बॅग घेऊन आले. म्हणजे त्याला सांगितलं मामा मी मिकी माऊसची बॅग पाहिजे. ओके, जर तिला काही गिफ्ट करायचं असेल तर एकतर बॅग किंवा मिकी माऊस आणि मिनी माऊस. 3 गोष्टी ताट पण आहे. मग जे आता फक्त राहिलेलं आहे ते तिला गिफ्ट कर. येस. काही राहिलं असेल तर सांगेल. हो मी तुम्हाला सांगते. मला मेसेज करा. माझ्या बर्थडेला मी खूप अस्थेटिक टाईप आहे. मला असं प्रॉपर जर वाईट आहे पण ते अस्थेटिक मध्ये पण मिकी माऊसचं एक कार्टून असतं. या बर्थडेला पण मी तेच केलेलं. माझे फ्रेंड झाले तनुष्का प्लीज ग्रो अप ना. पहिले आय कांट बी. आय लव्ह दॅट गाय. आणि मी लहानपणापासून बघत आहे. सो मला ते एक फॅसिनेशन आहे की मिकी माऊस यार. मला कोणी मिकी माऊस काही दिलं तर मी इम्प्रेस होऊ शकते. इव्हन हिने पण पूर्णिमाताईने मला ती कुठेतरी गेलेली तर तिला मिकी माऊसचं पिक्चर भेटत ती केलं. वाव. सगळे आता मिकी माऊसच्या पुन्हा प्रेमात पडतील. पिझ्झामुळे मिकी माऊस झालंय ते. संपली तुझी बॅग आणि लिप बाम आहे. आणि हे एक सॅशे नॉट फॉर सेल. हे मला युज करायचं पण मला टाइम भेटत नाही हे युज करायला. हा बस एवढंच. मला वाटलं अजून असं निघेल काहीतरी. माझ्याकडे लिपस्टिक आहे. मला सांगितलं की वॉट्स इन माय बॅग करते मी सॉफ्ट करून बॅग. म्हणून मी आलेलं म्हटलं की ही मला बोली मेस्सी आहे. आणि नंतर त्या चेहरा असं झालं होतं की थांब जरा मला आठवलं साफ केली का. एक ट्रेडिशनल कपडे असतात. कुर्ता असतो, एक जीन्स आणि एक टॉप असतो. आणि कोंब वगैरे. आता तर मी मेकअपची व्हॅनिटी आणते कारण की आता लग्न आणि काय लागू शकतं माहिती. पण तेही याच्यात असतं. कोंब हेअर स्प्रे तर याच्यातच आहे आता. किंवा माझा मेकअपचं काही सामान ते सगळं याच्यात असतं. आणि माझ्या बॅग मध्ये काय हे फक्त मला माहिती आहे.
माझी आई पण कधी शोधत असते की तनुष्का कुठे येते मेघा, तर मी असा डोरीमॉनचा याच्यात काढून मी तिला देऊ शकते. सगळं असतं माझ्याकडे. आता मी साफ केले म्हणून नाही तर बँडेड किंवा आता लागलेलं तर क्रीम आणि ते व्हाईट वाला सगळं यू Yes. आस्क इट आणि आय हॅव. नेक्स्ट टाइम मी अशी अर्चना देते तनिष्का हे आहे का. यू कॅन आणि मी बास्केटही आणते. नाही तर माझ्याकडे युजली मी कुठेही जात असेल तर माझे चमचा, फोक आणि स्ट्रॉ हे मी घेऊन ठेवते. सस्टेनेबिलिटी. येस. सबका प्यारा हमारा डोरेमॉन असं आहे तुझं ते. चालेल, थँक्यू सो मच. पण खरंच तुझ्याकडे खूप गोष्टी कमी आहेत असं मला वाटतंय आता सुद्धा, कारण मी ज्या प्रकारे त्या दिवशी मला बोली नको आई दाखवणार, मी नाही दाखवणार. सो नेक्स्ट टाइम येशील तेव्हा सगळं असं प्रिपेअर करून Yes. आपण नक्की अजून एक करूया. हो, मला मग मी नेक्स्ट टाइम साफ नाही करणार. नको करूस. जाता आता स्किन केअर टिप द्यायची असेल तर काय देशील. स्किन केअर टिप, ईट हेल्दी फर्स्ट ऑफ ऑल, जे आता मी मध्ये प्रचंड करत होते आणि आता मी आंबे खायला सुरुवात केली. ती खूप त्यांच्या आईने 2 पेट्या आणलेल्या तर ते संपायच्या कशा, तर ती माझी जबाबदारी. तिला पफ हवाय, तिला पफ हवाय. फेस वॉश सकाळी उठल्यावर आणि मॉइश्चरायझर किंवा नाही तर सनस्क्रीन इज मस्ट. म्हणजे कितीही काही झालं तरी सनस्क्रीन लावायची आणि मग रात्री परत फेस वॉश करायचा आणि मॉइश्चरायझर लावायचं, बस. येस हे बेसिक आहे, तर हे सगळ्यांनी केलं पाहिजे. येस. चालेल, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.